फडणवीस यांच्या हस्ते आज नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना साता वितरित करण्यात आला। या योजनेअंतर्गत 91,65,156 शेतकऱ्यांच्या खात्यात हा लाभ वर्ग करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली। शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत आता जे शेतकरी आतुरतेने वाट बघत होते की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आम्हाला कधी मिळणार, तर बघा शासनाकडून इथं सांगण्यात आलेल्या माहितीनुसार इथं तुमच्यासाठी आता मोठी माहिती त्यांनी सांगितलेली आहे। त्या माहितीमध्ये बघा तुमच्यासाठी आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत 8वा हप्ता कधी मिळणार हे देखील असू शकते, किंवा तुम्हाला जसं की आता हे नवीन वर्ष सुरू झालं जानेवारीमध्ये तुम्हाला तब्बल आता बघा इथं 4,000 रुपये देखील मिळू शकते, हे देखील माहिती असू शकते। परंतु तुम्हाला हे माहिती पाहण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहावं लागणार आहे, कारण की बघा सर्व शेतकरी बांधव हे आतुरतेने वाट पाहू लागलेली होती की नमो शेतकरी महासन्मान निधीच्या योजनेचा 8वा हप्ता आमच्या खात्यामध्ये कधी येणार। कारण की बघा PM किसान योजनेच्या अंतर्गत इथे 21वा हप्ता आम्हाला क्रेडिट झाला, परंतु नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत 8वा हप्ता कधी मिळणार या प्रतीक्षामध्ये भरपूरसे शेतकरी इथं वाट पाहू लागलेले आहे। परंतु त्यांच्या हाती जसं की इथं 1 रुपया सुद्धा इथं पाहायला नव्हता मिळाला। परंतु शेतकरी बांधवांनो बघा आता तुम्हाला खरं तर इथं माहितीला शेवटपर्यंत पाहणे अत्यंत आवश्यक ठरणार आहे, कारण की बघा जर तुम्ही व्हिडिओला अर्धवट पाहिलं तर तुम्हाला काहीच माहिती समजणार नाही। कारण की बघा यासाठी आता जर का नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत 8व्या हप्त्याचे वितरण इथं सुरू झालं असेल तर तुम्हाला त्यासाठी आता काही ठराविक कामे देखील करून घ्यायची आहे, ते मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे। फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहणे हे तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक ठरणार आहे। शेतकरी बांधवांनो बघा आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत जे पात्र शेतकरी असणार आहे त्यांना 100% पैसे मिळणार आहे। बघा तुम्ही जर का या योजनेच्या अंतर्गत आतापर्यंत हप्ते घेतले असेल आणि 8वा हप्ता तुमच्यासाठी आता प्रतीक्षेत असेल, म्हणजे तुम्हाला 8वा हप्ता इथे मिळाला नसेल तर 100% तुम्हाला हप्ता मिळणार आहे, हे तुम्हाला कन्फर्म करून ठेवायचं। हप्ता कसा मिळणार, कोणत्या तारखेला मिळणार आणि मिळणार तर 3 टप्प्यांमध्ये हप्ता मिळणार आहे। परंतु कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यातील, कोणत्या जिल्ह्यांमध्ये दुसऱ्या टप्प्यातील आणि कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये तिसऱ्या टप्प्यातील या निधीचा वाटप होणार आहे हे देखील महत्त्वपूर्ण इथं गोष्ट तुमच्यासाठी ठरणार आहे। मग याकरिता तुम्हाला व्हिडिओला शेवटपर्यंत पाहणे हे गरजेपूर्वक ठरणार आहे, कारण की बघा शेतकरी बांधवांनो भरपूरसे शेतकरी इथं जसं की अर्धवट माहिती सोडून चालले जात असतो, परंतु त्यांना माहितीच इथं समजत नाही। खरं तर बघा यासाठी सरकारने GR काढला का, GR काढला तर कोणत्या तारखेचा GR काढला, कोणत्या तारखेला आपल्याला वाटप होणार आहे, संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहे। कारण की बघा भरपूरसे शेतकरी इथं आतुरतेने वाट पाहू लागलेले आहे, कारण की बघा इथं भरपूरशी माहिती आपल्याला पाहायला मिळाली होती की PM किसान योजनेच्या 21व्या हप्त्यासोबत नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत 8वा हप्ता सुद्धा आपल्याला क्रेडिट होणार, परंतु असंच काही इथं झालं नाही ना। असं आपल्या खात्यावरती फक्त PM किसान योजनेच्या अंतर्गत हाच हप्ता आपल्याला क्रेडिट झाला होता। नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत 1 रुपया सुद्धा आपल्याला 7व्या हप्त्याच्या व्यतिरिक्त जमा झाले नव्हते। मग शेतकरी बांधवांनो बघा तुम्हाला एकत्रितपणे हे पैसे जमा होणार नाही, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। कारण की बघा ज्या शेतकऱ्यांना PM किसान योजनेच्या अंतर्गत 21वा हप्ता मिळालेला आहे त्यांना बघा इथं नमो शेतकरी योजनेचा हप्ता 100% मिळणार म्हणजे मिळणार। परंतु यासाठी तुम्हाला काही करण्याची आवश्यकता पडणार का, फॉर्म तर भरावा लागणार नाही, कुठली KYC तर करावा लागणार नाही, असा देखील तुमच्या मनामध्ये प्रश्न पडत असेल। या सर्व प्रश्नांची उत्तरे डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगतो। परंतु तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील मित्रांनो। तर बघा आता भरपूरशा शेतकऱ्यांचे इथं जसं की लँड सीडिंग पोर्टलवरती इथं अद्याप अपडेट झालेले नाही, त्यांना सुद्धा ह्या हप्त्यांपासून वंचित राहावं लागू शकतो। आता अशा शासनाकडून स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे। सध्या नेमकं अफवा इथं पसरत आलेली आहे की जसं की वस्तुस्थिती अशी सरकार इथं लवकरच लवकर एका क्लिकवर हा हप्ता वितरण करण्याच्या तयारीत आहे। डिसेंबरच्या अखेर इथं जसं की हप्ता आपल्याला आता लवकरच जानेवारी पहिल्या जे काय आठवडा असणार आहे त्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे। परंतु ही माहिती खरी आहे का हे देखील महत्त्वपूर्ण असणार आहे। खरी माहिती असेल तर आपल्याला हप्ता मिळणार, परंतु बघा ही माहिती खरी आहे का हे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करून देणार आहे। बघा तुमचे कागदपत्र पूर्ण असतील आणि तुम्हाला PM किसान योजनेच्या अंतर्गत हप्ता मिळत असेल तर ऑब्विसली तुम्हाला हे हप्ता 100% मिळणारच आहे। बघा यामध्ये कुठलीच शंका तुम्ही बाळगू नका, कारण की बघा आता भरपूरशा शेतकऱ्यांना PM किसान योजनेच्या अंतर्गत त्यांना जसं की अपात्र म्हणजेच वंचित इथं कायमस्वरूपी केलं आहे सरकारने। आता कोणत्या कारणास्तव केलं तर बघा त्यांच्या घरामध्ये त्यांची पत्नी आणि पती म्हणजे हे दोन्ही व्यक्ती एकाच जसं की सातबाऱ्यावरती ह्या PM किसान योजनेच्या अंतर्गत लाभ घेऊ लागलेले होते। त्या सर्व शेतकऱ्यांना आता कायमस्वरूपी पुन्हा इथं त्यांनी अर्ज चेक करून त्यांना कायमस्वरूपी आता हप्त्यातून इथं बाहेर काढून टाकलेला आहे, अपात्र केलेला आहे। बघा यामध्ये जर का तुम्ही अपात्र झाला असाल म्हणजेच
तुमच्या खात्यावरती PM किसान योजनेच्या अंतर्गत 21वा हप्ता जर का क्रेडिट झाला नसेल तर तुम्हाला 100% नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत पैसे मिळणार नाही हे तुम्हाला कन्फर्म इथं नक्की करून घ्यायचं आहे. कारण की बघा केंद्र सरकारची यादी म्हणजेच बघा इथं PM किसानची जे काय आता पात्रतेची आणि जे काही पडताळणीची यादी होती ते सरकारने राज्य सरकारकडे पाठवण्यात आली. त्याच यादीनुसार आता राज्य सरकार काय करणार आहे की बघा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत सर्व शेतकऱ्यांना वाटप करणार आहे. कारण की बघा भरपूरशा शेतकऱ्यांनी चुकीच्या माध्यमातून अर्ज केले आहे. भरपूरशा शेतकऱ्यांनी जसं की इथं बनावटी कागदपत्रे करून जे काय आता गव्हर्नमेंटची पडीत जमीन असणार आहे, जे काही पडीत शेतजमीन दुसऱ्यांची शेतजमीन दाखवून पडीत इथं जमीन दाखवून बनावटी कागदपत्रे बनवून त्यांनी आता बघा या जसं की पोर्टलवरती त्यांनी अर्ज केलेला आहे. आतापर्यंत 7 हप्ते त्यांनी घेतलेले आहे. परंतु आता सरकारला हे जसं की उघडकीस आलेलं आहे. आता असल्या परिस्थितीमध्ये त्यांचे जोरदारपणे अर्ज चेक करून त्यांना कायमस्वरूपी इथं अपात्र करणार आहे, कायमस्वरूपी त्यांना वंचित करणार आहे. परंतु बघा तुम्ही जर खऱ्या अर्थाने अर्ज केला असेल, खरे तुम्ही शेतकरी असाल, तुमच्या नावी जसं की जमीन आहे, तुमच्या घरामध्ये तुम्ही एकच व्यक्ती या जसं की योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला कायमस्वरूपी हप्ता मिळणार आहे. त्यातच कुठलीच शंका तुमच्या इथं व्यतिरिक्त नसणार आहे. आता बघा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत आपल्याला हप्ता कधी मिळणार. शेतकरी बांधवांनो तुम्ही जर का आता याची KYC केली नसेल करून घ्या. लँड सेटिंग जर तुम्ही चेक केलं नसेल ते देखील करून घ्या. तुमच्या बँकेच्या खात्याला आधार कार्ड लिंक केलं नसेल ते देखील करून घ्या. त्या व्यतिरिक्त तुम्ही फार्मर ID काढली नसेल ते सुद्धा तुम्हाला लवकरात लवकर काढून घ्यायची आहे. कारण की बघा शेतकरी बांधवांनो आता जेव्हा सरकार जसं की लाडकी बहीण योजना असो, PM किसान योजना असो किंवा कुठली योजना असो, संजय गांधी निराधार योजना असो, कुठल्या योजनेचे पैसे जर का सरकार वाटप करत असते 3 ते 4 दिवसाआधीच हे पोर्टलवरती ते GR लॉन्च करत असते. GR आल्यानंतरच हे वाटप सुरू होत असते. परंतु त्याकरिता अधिकृतपणे सरकारने GR काढलेला नाही. जेव्हा GR येईल तो जर GR तुम्हाला सर्वात अगोदर पाहायचा असेल तर आताच्या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. बाकी अशा पद्धतीची माहिती होती. अशाच कामाची व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी सबस्क्राईब नक्की करून ठेवायचा आहे. तर मित्रांनो चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.